नमस्कार मित्रांनो, आम्ही आज आलोय आता धुळ्याच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये. आपण इकडे लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. लोकांना काय वाटतंय, इकडे कोणाची हवा आहे, काय आहे? लोक बरंच काही बोलताय. इथून वन साइड बीजेपीची हवा आहे. तर बघू एकदा लोकांना विचारून की खरंच आहे का? नमस्कार काका. काका, धुळ्यामध्ये आता इलेक्शन लागलंय. काय वाटतं तुम्हाला तुमच्या प्रभागात कोणाची हवा चालू आहे? आपल्यांची कमळची. कमळची हवा आहे. बीजेपीची. तुम्ही बीजेपीलाच मत हो करणार? हो प्रश्न नाही. याच्या आधी पण तुमचे जे नगरसेवक होते बीजेपीचेच होते. हो तिकडे बीजेपी कामं झालेले आहेत का? असं जसं निम्मेपेक्षा कमी झाले आहेत. तुमच्या धुळ्यामध्ये आता मागे चर्चा झाली होती की खूप प्रेशर टाकला गेला बिनविरोध करण्यात. हे खरं होतं का काका? खरंय खरंय खूप प्रेशर प्रेशर म्हणजे चाकू पैसा दाखवायचा, अजित मारामारी पवारची करायची. सत्ता आहे ना, पैसा नागोबा आहे तो. अच्छा. अजित पवार पैशाच्या डोळ्याचं एकदम म्हणजे त्याच्याकडे तिजोरी आहे. हा, हा. ती तिजोरीचा गैरवापर करू राहिला तो. काका, तुम्हाला आता जे नगरसेवकडून निवडून येणार आहे त्यांच्याकडे तुम्हाला काय अपेक्षा आहेत की त्यांनी हे कामं करायला पाहिजे? आता राहून गेले, तुम्ही आता मला बोलले की काही कामं राहिलेत. असे कोणते कामं आहेत ते? तसं कामं काय सांगता येईल, पण त्यांचं जे कर्तव्य त्यांनी निभावावं आपलं एवढंच म्हणणं आहे, बाकी काहीच नाही. अच्छा. जे करावं सरकारचं ते करावं त्यांनी. असं काय म्हणता काका? कामं व्हायला पाहिजे असं. काय कामं व्हायला पाहिजे काका तुमच्या एरियामध्ये? काय गरज आहे? आता गटारी बाकी भाग सोडून दिलाय, बाकी भाग धरून घेतला. पुढे बरं. अपुर आहे. म्हणजे रोड सुद्धा चांगले नाहीत ना. बरोबर रस्ते कुठे रस्ते खड्डे पाडून टाकले, कुठे गटारी टाकून दिल्या. बरोबर. सगळं असं कारभार आहे आपलं. काय वाटतं काका तुम्हाला? हा. कोणाची हवा आहे तुमच्या धुळ्यामध्ये? आमची म्हणजे बीजेपी शिवाय दुसरं कोणी देणार नाही धुळ्यामध्ये धुळ्यामध्ये. असं हो. एवढी गॅरंटी का बरं हो. तुम्हाला? आमचे हाताखालचे पोरं आहेत. बरोबर ललित झाला, स्वामी कुठे झाला, बरोबर. त्यांना सांगून हे करा ते करा, हे ग्राउंडची स्वच्छता करा, हा हा सर्व कामं करून घेऊ आम्ही त्यांच्याकडून. बरोबर. म्हणजे तुम्हाला तुमचा हक्काचा माणूस उभा हक्काचा राहिला. मनुष्य उभा आहे. अर्ध्या रात्री आम्ही काय झालं तर त्यांच्या घरापर्यंत चाललो जाऊ, अरे वा. त्यांच्याकडून कामं करून घेऊ. एक मिनिट. काय म्हणताय काका? मला जुने अनुभव फार कटू आहेत. मागच्या वेळेला आमच्या शेजारी पाजारी राहणारे, घरासमोर राहणारे निवडून आणले होते आम्ही. बरोबर. त्यांनी काहीच केलं नाही. हा हा समजलं का? तर तो अनुभव नको यायला बुवा आम्हाला. असं म्हणून तुम्ही यावर्षी हक्काच्या माणसाला हा. वोट देणार आहे, ठरवून घेतलं तुम्ही? हक्काचा माणूसच होता तो, पण तसा अच्छा. हा बी हक्काचाच माणूस आहे. बरोबर. पण निवडून आल्यानंतर जर रंग बदलला हा. तर त्याला कोण जबाबदार राहणार? मग तुमचे काय अपेक्षा आहे काका की हे काम अपेक्षा म्हणजे जे राहिलेले काम आहेत, कोणते जे काम आहेत? मागच्या नगरसेवकांनी केलेच नाही. बरोबर. केलेच नाही. ते निवडून आल्यानंतर जो घरात घुसले तर हा. बाहेर निघालेच नाही. तसे रंग नको बदलायला बुवा असं. मग आता तुमचे जे येणारे जे नगरसेवक आहेत हम्म. त्यांना तुम्ही काय मेसेज देणार? त्यांचा मेसेज हाच द्यायचा आहे, पाणी, रस्ते, लाईट या तिघ ज्या अत्यंत आवश्यक गरजा आहेत त्या बरोबर. पूर्ण व्हायला पाहिजे. नाही तर बरोबर. फक्त स्वतःपुरते गटार करून घ्यायचे, स्वतःपुरतं स्लॅब टाकून घ्यायचा, असे धंदे नाही करायचे. बरोबर. करायचं तर सार्वजनिक करायचं, बरोबर. फक्त स्वतःपुरतं करायचं नाही. काकांचा खूप संताप आहे. काका तुम्ही काय सांगत होते? नागमोती असा होता, त्याने हा. उपमहापौर पैसे देऊन घेतलं. बरोबर. जे नगरसेवक होता त्याने एक मंदिराला पैसे दिलेत म्हणे, 35 लाख दिलेत म्हणे, पेटी टाकले म्हणे. बरोबर. पेटी आम्ही पेटी उघडली, हा हा तर पेटी उघडली तर त्याच्यात 5 पेटी. असा नालायक माणूस आहे तो. असं. लोकांनी वर्गणी रितसर दिली, नावं लिहिले, हा. मग त्याला काय लाज वाटली होती का नाव लिहायला आणि पैसे द्यायला? पेटीमध्ये का टाकत बसला तो? पेटीमध्ये कोणी सांगितलं होतं त्याला टाकायला? बरोबर. हा? बरोबर. या मंदिरासाठी लोकांनी काय म्हणजे स्वामीने सुद्धा या मंदिरासाठी खूप प्रयत्न केलेला आहे. खरी गोष्ट. रात्रंदिवस इथं उभे राहिलेला आहे. बरोबर. समजलं का? स्वामीने कार्यक्रम इथं पहिल्यापासून चांगले केलेले आहे. या ग्राउंड मध्ये चांगले कार्यक्रम केलेले आहे. बरोबर. सार्वजनिक कार्यक्रम केलेले आहे. गरबापासून तर गणपतीपासून तर सगळे कार्यक्रम इथं चांगले आयोजित केलेले आहेत. बरोबर. पण पुढे हेच कार्यक्रम असेच आयोजित करावे, असेच कॉलनीशी संबंधित राहावे, हीच अपेक्षा आहे. आता जसं काका हे तुमचं प्रभाग क्रमांक 1 चा डिस्कशन झाला, तर तसं आता पूर्ण धुळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोणाची लाट आहे सध्या? नाही, लाट असेल कोणाची पण ते आपल्याला माहित नाही, पण आमची अपेक्षा आहे की बरोबर. आमचा बीजेपीचा मेंबर निवडून येतोय तर पूर्ण धुळ्यामध्ये बीजेपीचेच मेंबर निवडून या, ही अपेक्षा आहे. कारण पुढे आम्हाला अडथळे यायला नको. पाणी यायला पाहिजे ना. आले तर ते जबाबदार राहतील. काय म्हणता काका तुम्ही? घरपट्टी नळपट्टी हा. वाढ अजिबात वाढवायला नको पाहिजे. आमच्या उमेदवाराने विरोध करायला पाहिजे. बरोबर. आणि आम्ही त्यांना तसं आम्ही सांगू, तुम्हाला निवडून दिले, गरीब लोकांवर अन्याय होऊ नका आणि त्यांच्यावर भार टाकू नका. बरोबर. वर्गणी गोळा दिली नाही का? काय म्हणता काका? वर्गणी वर्गणी? कोणत्याही कार्यक्रमाला वर्गणी गोळा करायची आणि कार्यक्रम करायची. ते बरोबर. कमी करा, थोडस लोकांना परवडेल असं काम करा.
बरोबर आहे की नाही? बरोबर बरोबर. नगरसेवक त्याच्या अपेक्षा आहेत ना कॉलनीमधल्या लोकांच्या. तर काका, हे जे झालं होतं, जसं गुंडागर्दी वगैरे होते, हे कुठे ना कुठे संपलं पाहिजे. संपलंच पाहिजे. तर मग आता जे धुळ्यात घडलं, याच्यावर संताप निघेल का लोकांच्या राष्ट्रवादीवर? राष्ट्रवादीवर निघेलच. निघेल, राष्ट्रवादीवर एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यावर निघेल. सगळं निघेल. स्वतःचे घर भरू राहिले, बरोबर. प्रॉपर्ट्या वाढू राहिले, पोरं सोरं खानदानी त्यांचे आमदार खासदार करू राहिले. हा हा. त्यांना दुसरं काहीच माहिती नाही. आता नागमोतीने काय केलं, सर्व कालन्यामधले ते गटारी होत्या, हा. त्या गटारीचे सर्व ट्रकाच्या टका माझ्या दारापुढे समोर उभे केले त्याने. सर्व माती इकडे आणि ते आता तो बंगला घेतला त्याने, त्याच्यामध्ये टाकेल तो. अच्छा, ठीक आहे का. काकांचा संताप आपण बघू शकतो की इकडे कामं झालेली आहेत, की कामं झालेत पण पूर्ण आमच्या झाले. ग्राउंडचं काम आमची इच्छा आहे. ग्राउंड हे धुळे शहरात 1 नंबर ग्राउंड आहे. बरोबर. हे ग्राउंडची सर्व बाजूने आमच्या कुठेकडून आम्ही सांगू, इथं लाईट, इथे एक माईक ठेव, इथे एक बघा, चारीमेर फिरणाऱ्या लोकांना त्यांचे मन शांत राहील असं आम्ही करून घेऊ त्यांच्याकडून. बरोबर काका. आता आपल्याकडे लाइटिंग वगैरे सर्व काही आहे त्यांच्याकडून करून घेऊ. बरोबर. आता आपल्या सगळ्यात ज्येष्ठ लोकांचे आपण व्ह्यूज बघितले. आता आपल्याकडे एकदम यंग पण वोटर्स आहेत. आपण यांना विचारू यांचं काय मत आहे. दादा तुमच्या बरोबर. दादा जसं नमस्कार. आता धुळ्याचं इलेक्शन लागलंय. आम्ही आज प्रभाग क्रमांक 1 मध्ये फिरतोय. तर तुम्हाला काय वाटतं इकडे कोणाची हवा आहे? हवा म्हणण्यापेक्षा जे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आहेत बरोबर. ते इथले प्रॉपर स्थानिक आहेत आणि बऱ्याच वर्षापासून त्यांचं काम आहे इथे. म्हणजे नुसतंच आता इलेक्शन लागलंय आणि त्याच्या आधी पुढे मागे तयारी करायची असा काही प्रकार नाहीये. तर ते बरेच वर्षापासून म्हणजे गेल्या 10 वर्ष मी म्हणेल 10 ते 15 वर्षापासून त्यांचं तरुणांसाठीचे काही कार्यक्रम असतील, महिलांसाठीचे काही कार्यक्रम असतील, असे राबवणारे चारही उमेदवार आहेत. बरोबर. असं नाही की कोणीतरी एकच करतोय बा, चारीच्या चारी तसेच तुमच्या आहेत. इथं आता मी सगळ्यांना ज्याला सगळी बीजेपीवर संताप पण काढताय पण मत बीजेपीलाच बरं. देणार. नाही बरोबर आहे ते. पण याच्या आधीचे जे उमेदवार होते ना, ते म्हणजे कोणालाही असे परिचित नव्हते. कॉलनीमधला असून सुद्धा तो परिचित नव्हता. असा उमेदवार दिला गेला होता आणि ते चुकून निवडून आले होते की काय असं होतं. हां. पण ते उमेदवार होतेच तसे. त्यामुळे त्यांनी तो रोष व्यक्त केला ते बरोबरच आहे. पण आताचे जे उमेदवार आहेत, 4 उमेदवार जे नवीन उमेदवार आहेत, तर हे चारीच्या चारी आमच्या प्रभागासाठी नवीन उमेदवार आहेत. याच्यामधलं असं मागचं कोणीही रिपीट नाहीये. बरोबर. त्यामुळे ते उमेदवार आणि या उमेदवारांची आपण तुलना नाही करू शकत. ते मागच्यांनी जे काही केलंय ते 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 बोगसच होतं म्हणजे त्यांचं चुकीचंच होतं. मग आता जे शिवसेनेने जे उमेदवार दिले तिकडे त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? शिवसेनेचे फक्त म्हणजे उभं ठाचं म्हटलं तर मला वाटतं 1 का 2च उमेदवार आहेत. बरोबर. त्यांचा दूर-दूरपर्यंत ह्या आमच्या कॉलनी परिसराशी काही संबंध नाही. म्हणजे ते कसं आहे की गल्लीपुरता मर्यादित असतील ते. बरोबर. असं प्रभाग जो म्हणतो आपण की जो 20-22 हजार मतदारसंख्येचा जो प्रभाग तुमच्या आहे, त्याचा- प्रभागात एक सीट बिनविरोध पण होऊन गेलेली. हो, हो, हो. नमस्कार काकू. फक्त पाणी वेळेवर सोडायला पाहिजे बुवा असं. कधी 9ला तर कधी 11ला असं कधी टायमावर पाणी येते. बरोबर. हो. तर पाणीचं नियोजन व्यवस्थित झालं हा पाहिजे. तेच फक्त महत्वाचं अजून आहे. काय असं आहे का बेसिक महिलांच्या समस्या आहेत जे तुम्हाला जाणवले असतील आणि ते झाल्या नाहीत? काय रोड होते आता आमच्याकडे जो रोड झाले 2 वर्षापूर्वी त्याच्या आधी एवढे खड्डे होते. हा हा. आम्ही किती वेळ पडून गेले त्या रोडावर. इतके रोड खराब होते. आता ते केले 2 वर्षापूर्वी. फक्त बरं. रोड चांगले करा बा, गटारी करा, सोय करा चांगली. बरोबर. हा, दुसरं काय पाण्याची तरी निदान करायला पाहिजे. आता मला एका दादाने सांगितलं इकडे चेन स्नॅचिंगचा पण खूप प्रॉब्लेम होतो. हो खूप तर त्याच्यावर अगदी. तुमचं काय म्हणणं आहे? इथं आम्ही तर घालतच नाही असं. इतकी भीती वाटते. एकटी तर कधीच येते बाहेर. हा. सोबत असले काका तरच येते. बरोबर. इतके म्हणजे घोडतात तिथे चालू रोडवर सुद्धा फार भीती वाटते एकटी बाईला यायची. यावेळेस सुद्धा काय भीती म्हणता काका? दिवसा भीती वाटते एकट्या बाईला फिरायला. बरोबर. तर त्याच्यासाठी नगरसेवकाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे बुवा असं. बरेच घटना घडल्या आहेत अशा. एक एवढ्या एरियातच बरेच घटना घडल्या आहेत. लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी. बरोबर. हा, पोलीस गाडी वगैरे असेल. पोलीस गाडी येते दिवशी फिरून चालली जाते ती ओरडून. हा, लक्ष पण देते कोण आहे काय आहे. बरोबर बरोबर. याच अपेक्षा दुसरं. आणि एकदा निवडून गेले ना तर पुन्हा तोंड दाखवायला पण येते. 5 बरोबर. वर्षांनीच येतात ते पाय पडायला. अशी कोणी येत नाही. पूर्ण धुळ्याचा निकाल कसा लागू शकतो तुम्हाला काय नाही, वाटतं? धुळ्यामध्ये थोडंसं संमिश्र लागेल असं वाटतंय. असं वाटतंय. हो, पण आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार जे आहेत त्यामुळे तिचा जोर चांगला आहे. पण अच्छा. बाकी ठिकाणी त्यांच्या उमेदवारांचं काय ते झालं
त्यामुळे बाकी ठिकाणी बऱ्याच संमिश्र ज्येष्ठ प्रचार आहे. लोकांना बसवलं गेलं यावर्षी, तर तो संताप निघेल का लोकांचा? नाही, कसं आहे, आता शेवटी बदल हा घडवावाच लागतो ना. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सगळेच जर तिथेच जर तिकीट मागू लागले तर कोणत्या तरी 40 जणांपैकी 4 उमेदवारांनाच तिकीट द्यावं लागणार आहे. बरोबर. तर तिथे कुठेतरी शक्तीचा आणि युक्तीचा काहीतरी संगम करून किंवा इलेक्टिव्ह मेरिट कोणाकडे आहे ते बघूनच बरोबर. जे कोणी तिकीट देणार आहे त्यांना तसा प्रयोग करावा लागेल. बरोबर. मला तसं फारुख असं केलंय आता. एक मिनिट काका एक मिनिट, मी येतो तिकडे. आहे ना, हा, फारुख शाह. फारुख शाह हा, हा त्याचे पॅनेल या दोघांना मिळालेला आहे. त्यांच्याकडून भरपूर पैसा येईल. बरोबर. फारुख शाह जर निवडला तर धुळ्याचा परत वाटोळ होईल. बरोबर. म्हणजे फारुख शाह त्याच्या मुलाला नगर महापौर करण्याचा इरादा आहे त्याचा. बरोबर. तर तो जर निवडला तर धुळ्याचा वाटोळ होईल. असं. हो, ठीक आहे काका. त्यामुळे घड्याळ वगैरे कुठलेही नको, घड्याळ बी नको. आणि त्याचा दुसरा काय आगो. नाही, महानगरपालिकेचं एक मिनिट दादा, एक मिनिट. महानगरपालिकेचं इलेक्शन आहे. तर यामध्ये कसं आहे की हे काही राष्ट्रीय लेवलवरचं किंवा असं नाहीये. तर बरोबर. आपल्याला प्रभागात मध्ये काय पाहिजे, कोणत्या समस्या आहेत, आपण प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काय करू शकतो, म्हणजे हे तुमचं म्हणणं महत्त्वाचं असं आहे की पक्ष न बघता उमेदवार बघून वोट द्यायला आहे. पाहिजे. एकदम बरोबर, माझं हेच म्हणणं आहे. आता आम्ही मागे काकांना विचारलं की ते शेवटच्या दिवशी पैसा चालून जाईल, हो, पैसा बघून लोक वोट देतील. नाही, मग हे कसं कसं आहे, आजकाल आपण सगळीकडे बघतोय की राष्ट्रीय स्तरावर पासून तर स्थानिक स्तरापर्यंत पक्ष हा काही राहिलेला नाही. आज ह्या पक्षात असतो तो उमेदवार, उद्या त्या पक्षात चालला जातो. बरोबर. फक्त आपण त्याच्या कामाकडे बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये किती जिद्द आहे, किती चिकाटी आहे, तो आपल्यासाठी किती कसा धावून येऊ शकतो, प्रभागामध्ये त्याच्या संकल्पना कशा राबवू शकतो, हे बरोबर. खूप महत्वाचं आहे. तर ही महानगरपालिकेची जी प्रभागाची इलेक्शन आहे, यामध्ये आता हे जे सगळे ओपन स्पेस आहेत, हे त्यांच्या कल्पनेने कसे ते विकसित करू विकसित करू शकतात. शकता. बरोबर. नुसतंच फक्त जॉगिंग ट्रॅक करणं, लाईट लावणं, रस्ते करणं, गटारी करणं, हे तर आपण टॅक्स भरतो, ते महापालिकेला करणं क्रमप्राप्त आहे. बरोबर. ते म्हणजे अशिक्षित जरी असला तो, तरी ते महापालिकेचे आयुक्त आणि ते सगळा कारभार ते करू शकतात. बरोबर. पण महत्वाचं, तुम्ही इथल्या बेरोजगारांना, इथल्या तरुणांसाठी तुम्ही काय वेगळं करणार आहे? एखाद्या स्पर्धा परीक्षा देणारं केंद्र तुम्ही उभारू शकता का? बरोबर. किंवा महिला ज्या अर्थसहाय्य ज्यांना काही पाहिजे, तर बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही काही निधी आणू शकतात का? किंवा महापालिकेच्या अजून काही स्कीम्स असतील, ज्या प्रभागातल्या लोकांना माहीत नसतात, त्या तुम्ही राबवू शकतात का? तर बरोबर. हा थोडा जास्त विचार करायला पाहिजे, कारण एवढे 4-4 नगरसेवक असतात एका प्रभागाला. आणि पाहायला गेलं तर हे रस्ते, पाणी, गटारी हे आता जुनं झालं. म्हणजे हे बेसिक आहे. हे जर आपण बरोबर. आजच्या पण कंडिशनला हेच मागू, तर मला नाही वाटत मग नगरसेवक काय उपयोगाचे निवडून देणार. बरोबर. मग कुठे ना कुठे महानगरपालिकेच्या अंडरमध्ये ह्याच वस्तू येतात, म्हणून कदाचित त्याच्यावरच चर्चा होते कधी पण. नाही, हे आपण माझं तेच म्हणणं आहे की याला कुठेतरी ना ब्रॉड स्पेक्ट्रम दिला पाहिजे. म्हणजे की मी जसं म्हणतोय तुम्हाला की नगरसेवक निवडून आला की त्याला हे रस्ते, गटारी याचा जो निधी असेल, जे महापालिकेचं दरवर्षी जो तुमचा बजेट होतो, बरोबर. त्या बजेटमधनं तुमच्या प्रभागाला जे मिळणार आहे ते मिळणार आहे. बरोबर. आणि आयुक्त असतील किंवा ते बरोबर. प्रशासन असेल ते करणार आहे. आमदार निधीतून पण काम तुम्ही होऊ फक्त शकतं. ह्या लोकांच्या समस्या त्यांच्यापर्यंत मांडायच्या आहे, ते काम करणार आहेत. पण जो नगरसेवक आहे तो जर शिक्षित असेल, तो जर ह्या प्रभागामध्ये राहिला असेल, तर त्याला माहित असतं की ह्या प्रभागामध्ये, ह्या कॉलनीमध्ये किती तरुण असे आहेत की ते स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत. किती तरुण असे आहेत की त्यांना इथे जसं की काही खेळ साहित्य असेल की ते त्याच्यामध्ये त्यांना रुची आहे, आवड आहे. बरोबर. बरोबर. कोण इथे स्पोर्ट्समन आहे. अशा बेसिक बारीक गोष्टींवर जर व्यवस्थित अभ्यास केला, आता एवढा मोठा प्रभाग आहे, पण या ठिकाणी असं एखादंही केंद्र नाहीये की ते अभ्यासिका म्हणू शकतो आपण. किती अच्छा. वाचनालय किंवा असे आता हे ज्येष्ठ जे आहेत, यांना फक्त एवढंच आहे की बसणं, गप्पा मारणं, घरगुती एवढंच. पण त्यांना तेच जर थोडंसं काही वेगळं जर मिळालं वाचनाला, तर अजून त्यांचं पण ते सगळ्या गोष्टी वेगळ्या होतात. बरोबर. किंवा अजून त्यातल्या त्यात असं आहे की आता सध्या छंद किंवा शारीरिक सगळ्या गोष्टींबरोबर आरोग्य बरोबर. जर सांभाळायचं असेल, तर थोडंसं म्युझिक वगैरेकडे जास्त लोक जातात. तर बरोबर. प्रत्येक घरोघरामध्ये आता इंग्लिश मिडियम ज्या स्कूल आहे त्यांच्याकडे प्रत्येकाकडे म्युझिक टीचर असतो. बरोबर. तसं एखादं काही असं उभं राहिलं म्युझिक सेंटर, संगीत बरोबर. उद्यान वगैरे, तर त्या हेल्थ गोष्टी साठी काय केलं पाहिजे? आता तसं आपण एवढे डिस्कस तुम्ही टॉपिक त्याच्यात एक बरोबर. सगळ्यात मेन मुद्दा होता हेल्थ. कारण की हो. आजकाल औषधं, मेडिकल खूप महाग झालंय. बरोबर. त्याच्यावर तुमच्या काही हो. अपेक्षा आहेत का? हो, नक्कीच ना. हेल्थ हे सगळ्यात बेस्ट, म्हणजे महत्वाची गोष्ट आहे ती आजच्या ह्याच्यामध्ये. आणि जो तो प्रभागातला म्हणजे जोही माणूस असेल, तो हेल्थसाठीच या सगळ्या गोष्टी बघतो आधी. खरी गोष्ट की आहे. रस्ता माझ्याकडे चांगला का पाहिजे, तर माझा दणके बसून माझं कंबर नको जायला म्हणून रस्ता चांगला पाहिजे. बरोबर. ग्राउंडमध्ये मला जॉगिंग ट्रॅक का
पाहिजे, की मी फिरलो पाहिजे, लठ्ठपणा आला नको पाहिजे म्हणून मला जॉगिंग ट्रॅक पाहिजे. बरोबर. म्हणजे हेल्थशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे ह्या इतक्या सुपेरियर पाहिजेत, की इथे कोणाला बोट ठेवायला जागा नको. आणि त्यातल्या त्यात मग आता जसं तरुणांना ओपन जिम सारखं आहे, तर त्यांचं साहित्य हे इतकं दर्जेदार पाहिजे, की ते कोणाकडनंही त्याचं नुकसान होणार नाही किंवा त्याचा मेंटेनन्स करता आला पाहिजे. बरोबर. नाहीतर काय होतं, एकदा नुसतं नावासाठी लावलं जातं आणि त्याच्यावर कोणी बघत नाही, त्याचा मेंटेनन्स होत नाही. मग ते फक्त नाव पाठी राहते आणि दुसरं काही राहत नाही. पण ते हे नगरसेवक काय करतात, एकदा निवडून आले की बरोबर. परत तोंड दाखवायला कधी झाले नाही. आमच्या हा. आमच्या तिकडे मागच्या वेळेस भारतीबाई होती, काही तो नंदूस होणार होता, तोंड दाखवायला आले नाही, काहीच नाही. जे काही रोड चांगले क्वालिटीचे रोड झाले ते बरोबर. प्रशासकच्या काळातच झाले. आताही बरोबर. ते रोड चांगले आहेत. यांच्या काळात रोड 6 महिने टिकले नाही. बरोबर. तर हां, मग आता जसं आमदारकीमध्ये आपण बघितलं की हां. बीजेपी एकदम मेजॉरिटीने आली होती तुमच्या इकडे. हां, नाही यायला तर पाहिजे बीजेपी, प्रश्नच नाही. बरोबर. मग ते हो. तसं नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये पण घडेल का? घडेल. जरूर तुम्हाला काय वाटतं? जरूर घडेल. घडेल. हो, परत हो. बीजेपीचे सरकार बसेल. हो, बसेल. बरं. तुमचे काय काका प्राथमिक अपेक्षा काय लोकांच्या? प्राथमिक अपेक्षा त्यांनी जो त्यांना अनुदान मिळतं, पैसा मिळतो, त्यांनी चांगल्या क्वालिटीचे रोड, चांगल्या क्वालिटीचे गटारी, आमचे दारापुढे गटार आहे. ते बरोबर. अक्षरशः लहान पोरगं जरी उभं राहिला हां, हां. तरी ते धसून गेली. शेवटी मी 6,000 रुपये खर्च केले. माझी प्लिंथ स्वतः खर्च कंपाऊंड वॉल, केले. हो, कंपाऊंड वॉल पडून चाललं होतं. मी ते पहिले दुरुस्त केलं आणि अख्खी गटार, आमच्या 50 फूट गटार मी बांधून घेतली अरे वाह! माझ्या दारापुढे. मग तुम्ही तुमच्या नगरसेवकाला सांगितलं का भाऊ मी काही नाही 6,000 रुपये सांगितलं. खर्च केले मला रिफंड सांगितलं वगैरे द्या? 2-3 वेळा गेलो, काही नाही होकार देत नव्हते, काहीच नव्हते. त्यावेळेस ते नव्हते निवडून आलेले, अच्छा. त्याच्या आधी आधी होते. अच्छा, अच्छा. इथे ही एवढी मोठी ओपन स्पेस आहे, हे धुळे शहराचं नाक जर म्हटलं तुम्ही तरी ते चालेल. तर इथे शिवसृष्टी सारखी जर एखादी सृष्टी जर निर्माण झाली, तर आजूबाजूचे जे दुकानदार आहे त्यांचं सुद्धा ते व्यवसायाला वृद्धीसाठी उपयोग होईल आणि त्यातल्या त्या तरुणांना सुद्धा तिथे रोजगार मिळेल. आणि बरं. जे ज्येष्ठ आहेत किंवा जे एकदमच असे लोक आहेत की जे ते महाराजांच्या गड किल्ल्यांवर जाऊ शकत नाही, तर त्यांना सुद्धा इथे ती लगेच माहिती मिळेल. बरोबर. तर एखादा व्यवस्थित हे करून आर्किटेक्चर कडून जर शिवसृष्टी निर्माण केली, तर ती अतिशय म्हणजे धुळे शहरासाठी ते एकदम लाभदायक होईल. बरोबर. लहान पोरांना खेळणं वगैरे, लहान पोरांना खेळणं खेळणं वगैरे. वगैरे पोरं येतात लहान पोरं, त्यांना बरोबर. काही नाहीये. या ज्येष्ठ नागरिकांना काही जिमचं साहित्य नाहीये. जिथं कोणी जात नाही तिथे एकदम स्टँडर्ड साहित्य बसून दिलेलं आहे. इथे एवढे लोक येतात 10-12 कॉलनीचे, आणि त्यांना काही जॉगिंगसाठी व्यायामासाठी काही साहित्य नाही. बरोबर. गार्डन वगैरे बनवायला पाहिजे इथं सुंदर. महिला सुरक्षा हा एक खूप मोठा मुद्दा आहे. बरोबर. महिला सुरक्षा साठी कोणीच कोणताही नगरसेवक कोणी त्याच्यावर काही भाष्य करत नाही. महिला सुरक्षा ही अशी गोष्ट आहे की आमच्या कॉलनी परिसरांमध्ये दर 15 दिवसाआड महिन्याआड स्नॅचिंग वगैरे होते. केसेस होतात किंवा ऍक्सिडेंटली पण भरपूर इथे लोक दगावलेत. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे पण विचार करणारा पाहिजे की आपल्या कल्पनेतनं महिला सुरक्षेसाठी काय करू शकतो आपण. बरं. आता कुठे ना कुठे महिला सुरक्षा हे कुठे ना कुठे पोलिसांची पण जबाबदारी आहे, प्रशासकची पण बरोबर. जबाबदारी आहे. हो, हे हो. नगरसेवक प्रत्येकाला जाऊन नाही ते तसं नाही. तुम्ही त्यासाठी एखादा सेल्फ डिफेन्स कोर्स तुम्ही दर हां. महिन्याच्या एक बरोबर. 8 दिवस तुम्ही तो ठेवू शकता. बरोबर. त्याच्यातनं मग कसं होईल की त्या पूर्ण याच्यामध्ये त्या ज्या लेडीज असतील त्यांना ते समजेल. आणि कसं असतं, लेडीजला सगळीच गोष्ट प्रत्येक लेडीजला ते ऍडजस्ट होत नाही. मग ह्या 8 दिवसांमध्ये त्यांचा जो फीडबॅक असेल तो पुढच्या महिन्याच्या पुढच्या 8 दिवसाला दुसऱ्यांना बरोबर. फीडबॅक. बरोबर. तर त्यामुळे त्यांच्यामध्ये पण एक तो सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. हां, हां. तर जरी महिला नगरसेविका आहेत, पण त्या महिला नगरसेविकांनी महिलांसाठी काम करावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आम्हाला जर एक सभा मंडप करून दिला इथं, काय म्हणता सभा काका? मंडप जर करून दिला एकदम मस्त होऊन जाईल. अच्छा. सभा मंडप बी होऊन जाईल, वाचनालय, सभा मंडप. आणि मुतारी लोकांना आहे ना इथं लग्न लागतात आणि बाया डायरेक्ट अशा उघड्यावर बाथरूमला बसतात ते. बरोबर. आता मुतारी जसं वगैरे. तुमचं आता दादाने सांगितलं आपल्याला की ते महिला उमेदवार आहेत, तर त्यांच्याकडनं ह्या बेसिक हां. अपेक्षा पण करू शकतो. हो, बरोबर. आणि ते करतीलच भाऊ, आमचे उमेदवार चांगले चांगले आहेत. कार्यकर्ते दळाळीचे आहेत. बरोबर. बरोबर. हो. ठीक चांगले आहे. उमेदवार भेटलेत आम्हाला यावेळेस. हो, हा. यावेळेसच्या एक चौघं आमच्या कॉलनीचा चांगले उमेदवार होता, त्यांनी काहीच काम केलं नाही. बरोबर. बरोबर. काहीच काम केलं नाही तर त्यांनी. यावर्षी तुम्हाला खूप आणि अपेक्षा आहेत. हो. काम न करता त्यांच्यामुळे या भावी उमेदवारांना अडचण येते असं होतं, कारण त्यांचं पण पक्ष तोच होता, आता हाही पक्ष तोच आहे. त्याच्यामुळे मग पण लोक, मग तुम्हाला तेच म्हणतो मी की लोक भाजपचाच पक्षावर झाला जाणार ते. नाहीत. लोक प्रत्यक्ष व्यक्तीवर जातील की ही व्यक्ती आपल्यासाठी कशी धावून येऊ शकते, हिच्या कल्पना कशा आहेत, बरोबर. यांनी आपल्यासाठी काय केलंय. त्यामुळे हे जे उमेदवार आमचे 4 आहेत, हे असे आहे की त्यातले 2 जे आहेत त्यांच्याकडे युक्ती आणि ते सगळ्या गोष्टी भरपूर आहेत आणि उरलेले 2 आहेत
हे त्यांच्याकडे युवा शक्ती जास्त आहे. बरोबर. तर त्यामुळे म्हणजे दोघांचं समीकरण युक्ती चांगलं आणि बसलंय. शक्ती हा. असं दोघं समीकरण असल्यामुळे ते आमच्या प्रभागामध्ये आता कसली अडचण नाही. स्वामीने ना पद नसताना इथं कार्यक्रम राबवले तिथं एकही कोणी कार्यक्रम कोणी स्वामी कुठेने हा. पद नसताना एवढे कार्यक्रम राबवले इथं. नवरात्र, गणेशोत्सव, सर्व कार्यक्रम, मंदिर बांधकामाचे पुढाकार घेणं. नाही तर पहिले काहीच कोणी इथं काहीच व्हायचं नाही काही. बरोबर बरोबर. आम्ही आता सूर्यमुखी हनुमान मंदिरकडे आलोय, त्या चौकात आलोय. इकडे बरेच ज्येष्ठ नागरिक आपल्याला दिसत आहे बसलेत. आपण सगळ्यांना विचारू त्यांना काय वाटतं काय नाही वाटतं. नमस्कार बाबा. बाबा आता धुळे महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे. तर आम्ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये असं ग्राउंड रिपोर्टिंग करतो की लोकांचे काय मत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं काका, कोणाची हवा आहे 1 नंबर प्रभाग मध्ये? वैयक्तिक कोणाला सांगता येणार नाही. नाही सांगता ना. जे तुमच्या याच्या आधी नगरसेवक होते हा. त्यांनी ते कामं केलेत का? काहीच कामं केले नाही. काहीच कामं नाही केले. आमच्या एक मध्ये काहीच केलं नाही. नाही झालं. दुसरं म्हणजे मागचे जे 4-5 नंबर आहेत ना, त्यांचं तोंड दाखवलं नाही 5 वर्ष. उमेदवार कोण होते त्यांचं नाव तरी माहिती आहे का तुम्हाला? नाव माहिती नाही. फक्त एक काय नाव आहे ते बाईचं, बांबरे बाई, एकच नाव माहिती बस. बरोबर. बाकी त्यांचे चेहरेही पाहिले नाही आम्ही 5 वर्षात. या आधीचे नगरसेवक जे वंदना भांबरे हा. आणि ते जे दुसरे नगरसेवक ते नाग मोदे यांची जे 5 वेळा सुद्धा लोकांनी चेहरा पाहिलेला नाही असं. कॉलनीमध्ये. मग याचा संताप निघेल का या इलेक्शन मध्ये? काय वाटतं तुम्हाला? शक्यता आहे निघेलच. निघेल. अच्छा. आणि आता म्हणजे जे उमेदवार ज्या पक्षाकडनं उमेदवारावर संताप निघेल का पक्षावर संताप निघेल? उमेदवार असेल. उमेदवार निघेल. आम्ही वैयक्तिक पक्षावर उमेदवार एवढा बोलतो. संताप नाही येणार. उमेदवार सांगतात. उमेदवारावर निघेल. तर आता जसं मला माहित पडलंय हा. की बीजेपीचे उमेदवार हा. सगळे नवीन चेहरे आहेत यावर्षी. हा. मागच्या वर्षी जे बीजेपीचे तुमचे नगरसेवक निवडून आले होते, यावर्षी सगळे नवीन आहेत. मागचे कोणीच नाही. कोणी नाही. मग आता त्यांनी मग संताप निघेल का नाही निघणार? त्यांचा संताप यांच्यावर नाही निघणार. नाही निघणार. नाही. अच्छा. हा मग तेच माझा विचार आहे. त्यांचा संताप यांच्यावर नाही निघणार. हा जर काम करणार असेल ना तर त्याला मत मिळते. हा. बरोबर. आम्ही तेच करणार. बीजेपी पक्षाबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. फक्त त्यांनी उमेदवार असे जुने द्यायला नको होते. जे नवीन जे आता आलेले त्याच्याबद्दल चांगला लोकांचं मत चांगलं आहे. बरोबर. मग काका आता जे तुमचं प्रभाग क्रमांक 1 मध्ये तुम्ही म्हटले की काहीच कामं झालेली नाहीत, तर तुमच्या बेसिक काय असे वस्तू होते की हे तर व्हायलाच पाहिजे होते आणि ते नाही झालेले आहेत? लाईट, रोड, पाणी बरोबर. या व्हायलाच पाहिजे. Open place येतं. और रोड म्हणजे पायी चालणं सुद्धा बरोबर. ओपन प्लेस जे आहेत ना, ओपन प्लेस हा, हा. त्यांची प्रगती त्या व्हायला सर्व अशा नित्य म्हणजे घाण आहे ना, त्यामुळे आरोग्याला इतकं त्रासदायक आहे. पण ते आम्ही काहीच करू शकत आणि त्यांना सांगून उपयोग होत नाही. तोंडाचं कसं झालंय, शिरपूर कसं झालंय आणि म्हणून धुळ्याला काय बोललो, रोग झालाय. मग तुम्हाला अपेक्षा आहे की धुळे पण दोंड्याच्या सारखा आणि शिरपूर सारखा झाला हा, पाहिजे. व्हायलाच पाहिजे. मग हे कोण करेल? तुम्हाला काय वाटतं कोणती पार्टी हे करू शकते? कोणतीच पार्टी आली नुसतं तोंड दाखवून निघून गेली. बरोबर. हा, कुणाल पाटील निवडून आला म्हणे तुमच्या मतावर येत नाही म्हणे. हे काय लायकीचे आहे का? रामबाजाने कधी तोंड दाखवलं नाही आतापर्यंत इकडे या कॉलनी बरोबर. नाही आल्या. नाही, पण ते तर आता आमदारकी झाला, तर हे महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे. नाही, त्याच्या त्याच्याबद्दल मत चांगलं आहे आमचं. बरोबर. बीजेपी बद्दल तर चांगलंच मत आहे. हा, हा. चांगल्या माणसांना त्यांनी निवडून आणणार पाहिजे सर्व लोकांनी. जसं आता आणि या भागामध्ये असं आहे, प्रत्येक तुम्ही एका वार्डात जर गेले, एका कॉलनीत गेलं तर या गल्लीचा रस्ता कॉन्क्रीटचा, तिकडे कच्चा रस्ता, पुन्हा तिकडे कॉन्क्रीटचा, असे भेदभाव करायला नको. जर तुम्हाला विकास रस्त्यात करायचे तर पूर्ण कॉलनी मधले पूर्ण रस्ते करा कॉन्क्रीटचे. बरोबर. एक गल्ली सोडून दिली, दुसरी गल्ली केली, तिसरी आणि गल्ली सोडली, असं नको. काँक्रीट करून घेतलं ना, आता ते फोडून गटारी बनवून राहिले. हे काय म्हणजे जास्त. आता आमच्याकडे काँक्रीट झालंय, तिथं आखून गेलं येतील फोडायचं बुवा. हे कसं काय काम चालू आहे? त्यांचं मीटर चालू राहिलं पाहिजे. काय म्हणले काका? त्यांचं मीटर चालू राहिलं पाहिजे. चांगले रोड तोडायचे, पुरा करायचे, म्हणजे मीटर चालू त्यांचं. प्लॅनिंग केले पाहिजे. आता बघा हे सर्व गटारी टाकतायत, पाण्याची पाईपलाईन टाकतायत, पुढे पुन्हा ज्यावेळी गॅसची पाईपलाईन सुरू होईल त्यावेळेला पुन्हा आणखीन खड्डे खोदले जातील. परत काढले पाहिजे. मग प्लॅनिंग करा तुम्ही की एकदा सर्व गोष्टी करून घ्या आणि नंतर कॉन्क्रीट किंवा डांबरीकरण करा. गटारी बनवून या गटारीचं पाणी कंपाऊंड मध्ये येऊ राहिलं लोकांच्या. ऍक्च्युअल पावसाळ्यामध्ये लोकांनी 4 महिने पावसाळ्यात काढले. काही गोष्टी या भागामध्ये बघितल्या आम्ही की त्यांना जेवायला सुद्धा म्हणजे घरात जायला एवढ्याला पाण्यामध्ये जावं लागत अरे होतं. बापरे.
मग घरपट्ट्या कसं राहायचं वाढवल्या. नाही? मग जुन्या तुमचे- भरच्या घरपट्ट्या वाढवता, जुन्या भरच्या घरपट्ट्या घेता आणि तुम्ही म्हणता हे बनवा ते बनवा, हे केलं ते केलं. काय केलं तुम्ही? म्हणजे तुमचे जे नगरसेवक होते हा, ते कधी काही- इकडे आले होते का तुम्हाला काहीच नाही. एकाने बी तुम्ही दर्शन- ही कंप्लेंट करायला महानगरपालिकेमध्ये किंवा तुमच्या आम्ही नगरसेवकाकडे गेले आता- होते का? कोणीच लक्ष घेत नाही. कोणीच लक्ष देत नाही. अहो, हे दगडेबाई होते, आम्ही स्वतः गेलो होतो. घेता ते निवेदन आणि याच्यामध्ये कुंडीमध्ये टाकून देता. काय ते नगरसेवक दगडेबाई होती. 4 दिवसात चोऱ्या काय होतात. म्हणता काका? या मंदिरात 8-8 दिवसात 4-4 दिवसात आमच्या त्या याच्या तिजोऱ्या सुद्धा फोडून घेतात. चोर घेऊन अरे त्या बापरे. पाडून टाकतात. तोडून ताडून मोकळे होऊन जातात. अहो इथं कॅलेंडर सुद्धा राहत नाही. हे आपला खडी साखर वगैरे अगरबत्त्या हे सुद्धा मारून देतात. एवढं इच्छा. आता तर सांगतात आम्ही करू तेव्हा, आता म्हणतात ते आम्ही असं करू तसं करू, पण निवडून आल्यावर करतील तेव्हा खरं. काहीच करू नाही असं आहे ते. आता करू, निवडून आल्यावर काही नाही करू असं आहे त्यांच्यावालं. एक तरी येतं का दर्शन दाखवायला? पैसे घेणार, पैसे खातात आणि आपण पैसे खात नाही. आम्ही सांगू का ते आमचं पावभाजी काम- खातात. आम्ही फुकट आलो, पैसे देऊन आलो असं म्हण, असे उत्तर देतात. मग काका आता जसं तुम्ही हा एकदम खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय का पैशांनी इलेक्शन होतं, हा. तर ते लोकच आहेत ना जे पैसे घेऊन मतदान करतात. तर हे कुठे ना कुठे लोकांची पण चुकी आहे. नगरसेवक काय करतात? जर लोकांची लोकांनी जर सांगितलं की आम्हाला पैसे नको देऊ कामध्ये, ते ते करतील. लोकांची चुकी राहा, ते मी मान्य करतो राहा. बरोबर. बाकी जे लोक पैसे खातील त्यांचे बी काम होत नाही ना मग. बरोबर. असं ते म्हणतात आम्ही फुकट नाही आलो, पैसे देऊन आलो आम्ही. असं नाही बरोबर. म्हणत ते की आपण पुढच्या वेळा पुन्हा निवडून म्हणून काहीतरी केलं पाहिजे, जनतेसाठी काहीतरी त्याचा उपयोग होईल असं काही केलं पाहिजे, असं काही म्हणत निवडून आले का खुश. मग आता जसं बीजेपीचं झालं, बीजेपीने उमेदवार एक पण रिपीट नाही केला, बरोबर? तर कदाचित यावर्षी पण ते उमेदवार दिले ते पण विचार करतील एकदा आपण निवडून गेलो पुढच्या वर्षी तिकीट भेटतं की नाही भेटतं. शक्यता आहे. मग कुठे ना कुठे पार्टीने पण विश्वास दाखवला पाहिजे की आपण हा. कॅन्डिडेट रिपीट करायला पाहिजे. त्यांनी रिपीट केले, आता हे पुढे काय करता काय माहिती. त्यानंतर पण त्या पुढे निवडून यायचं या आशेने करत नाही ना काही. त्यांनी रिपीट बरोबर. केलं, त्या त्यांनी आशेने बरोबर करायला पाहिजे. त्यांनी बरोबर चान्स घेतला. त्यांना माहिती ह्या लोकांनी काहीच काम नाही केले, त्यामुळे त्यांनी रिपीट वेगळे केले, बरोबर. रिपीट नाही केले, भारती वेगळे माडे केले. सारख्याला तर तिकीट दिलं नाही. भारती माडे जुनी होती ना, पण तिने दर्शन बी दाखवलं नाही भारती माडेने. हे काय वंदना हा? भांबरे काय. वंदना भांबरे एकही आली नाही दर्शन दाखवायला. 5 वर्षामध्ये 5 वेळा सुद्धा अहो, त्या रोडचं डांबरीकरण केलं म्हणे उद्घाटन करा. म्हटलं तुम्हीच करा आणि तुमचेच फोटो टाका. काय बरोबर. करणार आहे? फोटो घ्यायचे. या भागातला मुद्दा म्हणजे प्लॅनिंग करा तुम्ही. आधी ड्रेनेज टाका, त्याच्यानंतर पाण्याची पाईपलाईन टाका, गॅसची पाईपलाईन टाका, नंतर कॉन्क्रिटीकरण किंवा त्याच्यावर डांबरीकरण करा. तुम्ही जर पुन्हा पुन्हा खड्डे कव्हर करत राहिले तर पुन्हा पुन्हा तशी व्यवस्था होणार. कदाचित असं पण होत असेल काका की डेव्हलपमेंट जास्त झाल्यामुळे ते सगळं त्यांचं गणित गडबड होत असेल म्हणून परत परत खोदकाम करावं लागत असेल असं म्हणू शकतो. प्लॅनिंग तर केलं पाहिजे ना त्यांनी. बरोबर. पाणी भरपूर आहे पण बरोबर. त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित केलं पाहिजे. ड्रेनेज लाईन टाकली. ड्रेनेजच्या टायमाला तुम्ही आता रोड खोदणार. हो तेवढी झाली की गॅस पाईपलाईन येऊ राहिली. मग तेव्हा तुम्ही हेच करणार का? बरोबर. गॅस लाईन जर येऊ राहिली तुमच्यावाली 2 वर्षात 4 वर्षात, मग परत तुम्ही तोडफोड कराल. म्हणजे तुम्हाला हेच नगरपालिकेवाले हेच उद्योग दिलेले आहे का? चांगले रोड चांगले रोड खराब तोडून राहिले आणि आता ड्रेनेज लाईन टाकू राहिले. आता आमच्या गल्लीमध्ये अंबाजीनगरमध्ये गटर बनवली आहे. की गटरीमध्ये पाणी मात नाही, ते रोडावर वाहत आहे. अशा गटरी बनवल्या आहे. मग ते गटर बनवून उपयोग काय आहे तुमच्यावाला? ओपन आहे ती. बरोबर. ओपन आहे त्याच्यावर कोणी काही टाकतं कोणी काही टाकतं. बरोबर. जे नगरसेवक निवडून येतात. हा. त्याच्यावर पक्षश्रेष्ठींचा हे राहायला पाहिजे वचक. बरोबर. त्यांनी विचारलं पाहिजे काय काम करता तुम्ही. तर यावर्षी तुमच्यासाठी हा. चांगलं आहे की केंद्रात पण बीजेपी आहे, राज्यात पण बीजेपी आहे आणि कदाचित तुमच्या गावात बीजेपी आता येते नाही ते काळातच समजेल आपल्याला. तर कामांची अपेक्षा खूप आहे लोकांच्या. खूप आहे बरोबर. आणि ते जो केलं राजकीयदृष्ट्या कमजोर नगरसेवक आहे त्याच्या वार्डात काहीच कामं होत नाही आणि जो असा हे करणार आहे त्याच्या वार्डात तर निधी हा सर्व वार्डांना समान पद्धतीने वाटला पाहिजे. बरोबर. विकास निधी जो आहे तो सर्व वार्डांना समान पद्धतीने वाटला तरच समान विकास होईल. धुळे महानगरपालिकेचे इलेक्शन लागले आहेत, तर आता जे नगरसेवक तुमच्याकडे येत आहेत ते तुम्हाला काय आश्वासन देत आहेत? काही खोटे आश्वासने देतात. आम्हाला तरुण तडफदार उमेदवार पाहिजे. बरोबर. जो लोकांच्या सुखादुःखामध्ये मरण धरणारा जाणारा उमेदवार पाहिजे. तर बरोबर. माझ्या हिशोबाने हा योगेश भैया साहेब गोकुळ पाटील हा योग्य आहे. योग्य आहे. असं तुम्ही त्याला मध्ये ना काय वाटतं का तुम्हाला 1 नंबर प्रभागात काय रिझल्ट येऊ शकतो?
एक नंबर प्रभागामध्ये असं हे मतदाराच्या कौलवर असतं. बरोबर लोक सांगतात वेगळं, करतात वेगळं. बरोबर बरोबर. बरोबर ज्या दिवशी 15 तारखेला मतदान जर 65-70% झालं तर म्हणजे आमचा माणूस विन. विन बरोबर. आणि त्यांनी जर मग काही याच्यामध्ये हेरफेर केला तर मग दादा तुम्ही जसं मला सांगितलं लोक बोलता काय आणि करता काय, तुम्ही सांगताय की तुम्ही योगेश पाटीलला मत देणार, हे तुम्ही नक्की आमच्या देणार का? ठाममध्ये हे मी या मतावर ठाम आहे. बरोबर मला कोणत्याही पक्षाबद्दल मला बोलायचं नाही, बरोबर पण मला तो उमेदवार योग्य वाटतो बरोबर असं. कारण तो प्रत्येकाच्या सुखादुःखात प्रत्येकाला विचारपूस करणारा माणूस आहे. जसं तुम्ही आता योगेश पाटीलांचं नाव सांगितलं, त्यांच्याकडनं तुमचे काय अपेक्षा आहेत की हे काम आल्याबरोबर झाले जर पाहिजे? परमेश्वर कृपेने निवडून आला तो प्रभागाची सेवा निस्वार्थ सालदार म्हणून करेल. उमेदवार म्हणून नाही करणार, सालदार म्हणून राबेल तो. बरोबर. ही माझी अपेक्षा आहे आणि मला गॅरंटी आहे. अशी काही कामं आहेत जी झाली नाहीत ती आता पुढे व्हायला पाहिजे, अशी कोणती कामं आहेत? होतील. पहिली गोष्ट, रस्ते जे गल्ली बोळामध्ये रस्ते झालेले ते रस्ते होतील. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होईल. ओपन प्लेस गार्डन होईल. लहान मुलांची खेळणी होतील. त्यानंतर दुसरी गोष्ट, डुकरांचा त्रास, नळाला पाणी वेळेवर येत नाही. घंटागाडी 15-15 दिवस 11-11 दिवस घंटागाडी येत नाही. शेवटी कचरा जाळावा लागतो. मग असे लोक जर आले तर बरोबर वेळेवर घंटागाडी येईल. सर्व ते आमचा बाजू मांडतील प्रभागाची. आणि प्रभाग 1 मध्ये 4 उमेदवार निवडून येईल. 4ही मिळून काम करतील ना. आता तुम्ही जसं सांगताय 4 निवडून येतील, त्याच्यातलं एक तर तुमच्याकडे बिनविरोधच होऊन गेलाय. हा नाही, एक बिनविरोध तो झाला. 1 नंबर मध्ये पण एक बिनविरोध झालाय का? हा मग ती महिला झाली. महिला झाली ना, एक उमेदवार झाला, मग 3 लोकांना तुम्हाला आता हा मग 3 लोकांपैकी आता उबाटाचे 1 येईल किंवा कमळचा 1 येईल आणि राष्ट्रवादीचा 1 येईल. आता काय होतं त्याच्यावर आहे. पुरा पॅनल यांचा निघून आला तर बरोबर असं हे जनतेवर आहे. जनता मनावर ठरवेल त्याला उचलू बी शकते आणि पाडू बी शकते. बरोबर. काका, आता मी जसं चर्चा केली आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की ते पैसे वगैरे वाटून पण मतदान होतो. तर जर शेवटच्या दिवशी लोक जर पैसे घेऊन जर एका पर्टिक्युलर पक्षाला वोट बघा, केलं हे तर? कसं असं, ज्या ठिकाणी स्लम एरिया आहे त्या ठिकाणी ते लोक मजूर असतात. बरोबर ते पैशाचा आमिष त्यांना देऊन ते बोलथापा टाकून करू शकतात. बरोबर. पण जे सुज्ञ नागरिक आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, यांनी 50 वर्षापासून राजकारणामध्ये मतदान केलेलं आहे, ते पैशाच्या आमिषाला बळी पडणार नाही. बरोबर कोणाच्याही आमिषाला बळी पडणार नाही. त्यांना जे त्यांच्या बुद्धीला पडलं त्याला ते मतदान करतील. बरोबर. नाही, मग लोकांनी पैसे न घेणं हेच लोकांनी केलं तर कदाचित खूप फरक पडू शकतो आपल्या आता देशामध्ये. तुम्ही प्रत्येकाला वाईट बोलू शकत नाही. बरोबर कोणता पक्ष त्याला माहिती आहे आपलं सीट ढळमळतंय, मग ते गनिमी कावा करू शकतात. कोणताही दिवसाने तर रात्री येऊ शकतात. त्याला काही तुम्ही ना तुमचा वॉच राहील ना माझा वॉच राहील बरोबर. ना. ते काय म्हणतात, आम्ही पैसे दिले आमच्याकडे यायचं नाही, कंप्लेंट करायची नाही, हा असं पण बोलतात निवडून आल्यावरती. अच्छा. मग जो न पैसे देतो, जो खरा निवडून आला तोच खरा उमेदवार, असं बरोबर. माझं मत आहे. आणि माझं मत असं आहे, कायद्यामध्ये अशी सुधारणा केली पाहिजे की प्रत्येक नगरसेवकावर असं बंधन टाकलं पाहिजे सरकारने की त्याने त्या भागातले रस्ते, गटारी, त्याच्यानंतर पाण्याचे ते कम्प्लीट केलं पाहिजे. जसं कोणाचा घराचा पाईपलाईनचं काम करत आहे, तो रस्ता खोदून टाकतो, तर हे पण तर लोकांचं चुकतं ना. याच्यावर तुमचं हे काय म्हणणं आहे? अवश्य चुकतं, बरोबर. बरोबर. पण तो रस्ता पूर्ण तर नाही खोदत ना. तो समजा आता फॉर एक्झाम्पल हा घर आहे, इथून एवढा खोदला तर तो सहसा 20-30 मीटर खोदला. बरोबर त्याच्यावरती तो परत कॉन्क्रिटीकरण करून देतो. आता हा, तुम्ही मग- रस्त्याने येताना 2-3 ठिकाणी बघितलं असेल. बरोबर पण समजा आता तुम्ही जर तिकडे पोस्ट ऑफिस कडे गेले तर 2-3 महिन्यापूर्वी रस्त्याचं काम झालं होतं. ऑलमोस्ट 1.5 किलोमीटरचा रस्ता होता तहसील कार्यालयापासून शिव मॉल पर्यंतचा. तो बरोबर. रस्ता आता ज्या अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटीच्या ज्या लाईन्स आहेत त्याच्यासाठी त्यांनी खोदून टाकला. बरोबर तर आता तुम्ही सांगा, त्या जो इस्टिमेशनने जे काम केलेलं होतं रस्त्याचं, तो पैसा तो वाया गेला ना. बरोबर. कुठे तो ना कुठे पैसा प्लॅनिंग कुठून येतो? प्लॅनिंग घरपट्टी, लोक जे घरपट्टी भरतात. आणि ही काय मोठी महानगरपालिका नाहीये, आम्हाला पण माहिती ड वर्गातली महापालिका आहे. बरोबर तर आम्हाला पण माहिती की त्यांच्याकडे पण निधीची कमतरता असते, हे मान्य आहे गोष्टी. पण मग तुम्ही त्या निधीचा योग्य वापर केला तर जी जनता आहे त्यांना बेसिक फॅसिलिटीज, जनतेची अपेक्षा काय असती? रस्ता, लाईट, पिण्याचं स्वच्छ पाणी, घंटागाडी रोज, एवढ्या 4 अपेक्षा असतात. बेसिक फॅसिलिटीज आम्हाला व्यवस्थित द्या. बरोबर याच्यावरती ते असं तर नाही म्हणत ना की आम्हाला तुम्ही एकदम म्हणजे 5 स्टार हॉटेल बांधून द्या किंवा हा. असं तर नाही म्हणत ना. बरोबर एवढ्या बेसिक फॅसिलिटीज आहे. आता तुम्हाला एक सांगतो, ह्या मंदिरच्या मागे पूर्ण म्हणजे एकदम सांडपाणी सोडलेलं आहे. पावसाळ्याचं पाणी जमा होतं. आम्ही
म्हणजे ऑलमोस्ट जे माजी आमदार आहे, आताचे आमदार आहे, ग्रामीणचे आमदार आहे, नगरसेवक हे सर्वांना निवेदन देऊन झालेले की आम्हाला इथे एक जॉगिंग ट्रॅक, एक सभागृह एवढं बनवून द्या आणि मंदिराचा जीर्णोद्धारचं करून द्या. बरोबर. दादा, धुळ्याचं इलेक्शन लागलंय आता. तुमच्या प्रभागामध्ये काय वाटतं कोणाची हवा आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये? प्रभाग क्रमांक 1 मध्ये जर म्हणायला गेलं तर मागील 5 वर्षाचा जर कालावधी बघितला तर बीजेपीला निवडून दिलं तर नागरिकांनी. बरोबर. करोना काळात एक सुद्धा नगरसेवक आम्हाला जिवंत सापडला नाही आमचा. हम्म, तो वार्डाचा प्रमुख होता ना, हम्म. त्याने काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे होतं. बरोबर. पण एक बी नगरसेवकाने लक्ष दिलं नाही. करोना काळात आलेच नाही. रस्त्यांची दुरावस्था झाली, कुठं पाईपलाईन करल्या, एवढा कोटीचा निधी आणला, चेंबर केले, हे केले ते केले. पण लोकांना त्यांनी सूचना द्यायला पाहिजे होती पहिले की आम्ही चेंबर करणार आहे, तुम्ही जो आउटलेटचा पाईप आहे तो टाकून ठेवा, त्याच्यावरनं तुमचं कॉन्क्रीटीकरण पडेल, कॉन्क्रीट रस्ता होईल, डांबर रस्ता होईल. पण त्याचं त्यांनी काहीच कल्पना दिली नाही. त्याच्यात आले त्याचे टाकून गेले. बरोबर. मग तुम्हाला काय वाटतं यावर्षी कोण निवडू शकतो तुमच्या प्रभागातलं? आमच्या प्रभागातनं जो आमच्या कॉलनीचा उमेदवार आहे हक्काचा, एकदम जवळचा, त्याला नागरिकांची जाण माहिती आहे. नागरिकांना काय सुविधा हव्यात, काय पाहिजे, तसा उमेदवार आमच्याकडं आहे. राष्ट्रवादीमध्ये, BJP पण आहे. पण आता लोकांचं मत कोणाकडे जातं ते त्याच्यावर डिपेंड. कारण की लोकांना आपला हक्काचा माणूस पाहिजे. बरोबर. पक्षाला बघून मतदान होणार नाही, माणूस बघून मतदान यावर्षी होईल. आमदाराचं बी काम आहे की त्यांनी खालच्या लेवलला जे तुमचे प्रतिनिधित्व दिले आम्ही निवडून, त्यांना तुम्ही काहीतरी गाईडलाईन करायला पाहिजे की प्रत्येक प्रभागामध्ये तुम्हाला निधी दिला जाईल, त्या निधीमध्ये हे काम झालंच पाहिजे. बरोबर. ओपन प्लेस झाली पाहिजे किंवा ओपन जिम झाली पाहिजे. बरोबर. ज्येष्ठ नागरिकांना ट्रॅक झाला पाहिजे. संध्याकाळी आता हे बघा, एवढे ज्येष्ठ लोक हे मंदिरावर येतात, यांचं काहीतरी गार्डन पाहिजे, त्यांना फिरायला काहीतरी मोकळं काहीतरी पाहिजे ना. बरोबर. लहान मुलं आता भरपूर आहे, त्यांना खेळण्यासाठी काहीतरी पाहिजे. बरोबर. पण त्याचं अजून काहीच झालं नाही. फक्त निधी गोळा करता, घरपट्ट्या घेता. ड वर्ग महापालिका आहे धुळे, तिला ब वर्गाच्या ज्या नगरपालिका आहे, महानगरपालिका, त्यांना जी घरपट्टीची आकारणी होते पर्सेंटेज मध्ये, बरोबर. त्या पर्सेंटेज मध्ये धुळ्यात आकारणी करतात. बरोबर. आणि मागचे 5 वर्षाचे नगरसेवकांनी तर बघितलंच नाही. म्हणजे आम्हालाच माहिती नाही, आम्ही चेहरेच बघितले नाही, कोण नगरसेवक होतं कोण नव्हतं. आणि ज्यांना फोन करायचो ते पहिल्यांदा फोन उचलायचे, दुसऱ्या वेळेस जो नंबर सेव्ह झाला, जे दुसऱ्यांचे फोन दुसऱ्यांदा आपण फोन केला तर तो फोन उचलला जायचा नाही. बरोबर. हा दादा काय म्हणता? म्हणजे ते नगरसेवक चेहऱ्याने कोणालाच माहित नव्हते, फक्त नावाची माहिती. तर असा नावाचा आपला नगरसेवक आहे, पण तो अजूनपर्यंत आम्हाला चमकला नाही, दिसलाच नाही डोळ्यांना. तोंडच माहिती नाही मागच्या 5 वर्षाचं. आणि 2 वर्षापासून तर प्रशासक आहे, पण मागच्या 5 वर्षाचा काय. बरोबर. काय म्हणता काका? आम्ही 2-3 वेळा भेटायला गेलो, हे पण आले होते चला, हे पण आम्ही गेलो होतो, आली नाही ती बाई, आम्ही पाठवतो. काय समस्या घेऊन गेलो तुम्ही तिकडे? आमच्या कॉलनीतल्या जे अडचणी त्या सुद्धा सांगितल्या. अच्छा, मग त्याच्यावर काही झालं होतं काहीच अंमलबजावणी? काहीच नाही ना. पाठवते म्हणे हा, आम्ही. आम्ही सर्व इथं बसून सर्व गेलो आमचे माणसं येतील, बरोबर. तुमची चौकशी करतील. हा. एक बी आलं नाही कुत्र. मग कुत्र जरी फिरता इथं, पण ते कुत्रे झाले नाही. त्यांची बरं. कुत्री तिथंच बसायची, दगडेबाई. निवडून आले म्हणजे काय देऊ आम्ही राजे, बस काही जनतेचं हित पाहायचं नाही. पुढे निवडून आल्यावर त्यांनी आता समजा आज निवडून आले, काम केलं तर पुन्हा लोक मत देतील ना. बरोबर. पण काहीच केलं नाही तर कसं लोक मत देतील? हे बघा आताची जनता सुटण्या झालेली. हा, असं जर ज्या उमेदवार काम करेल त्याला हमखास मतं पडतील. बरोबर. जो उमेदवार काम करणार नाही तोला मतं पडणार नाही. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. धुळ्यातला मिल परिसर आहे, तुम्ही एकदा जाऊन बघा ओके. कसा आहे. हा परिसर बघा, ह्या परिसर मध्ये सर्व प्राध्यापक वर्गातले लोक राहतात, शिक्षक वर्गातले लोक राहतात, सर्व अप्पर मिडल क्लास लोक राहतात. आणि तो मिल परिसर कसा आहे बघून या. तरी इथे सोयी सुविधा नव्हत्या, तिथल्या लोकांना खूप चांगल्या प्रकारे, माझं म्हणणं नाही की तिकडे मिळालं आणि आम्हाला मिळालं नाही, त्या लोकांना मिळाल्या खूप चांगली गोष्ट आहे. पण तिथले पण त्याने उमेदवारांनी कामं केले, तेच उमेदवार रिपीट झाले, ते परत बिनविरोध होऊन आलेले.